नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे महा ऑनलाईनच्या आय डीवरून आपण आपली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकतो त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या महा ऑनलाईनच्या आय डीवरती आय डीवरती आल्यानंतर आपण इथं बघू शकता आपल्याला या डाव्या साईडला हे काही ऑप्शन्स दिले. तर आपल्याला इथं या लाईनीला खाली स्क्रोल करायचे आणि इथं आपल्याला शोधायचे महसुली विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा. इथं आपल्याला हे दोन ऑप्शन्स मिळून जाणार. तर आपल्याला त्या खालच्यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर आणखी काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला त्या ऑप्शनवरून एकतर हा नॉन क्रिमिनल नूतनीकरण प्रमाणपत्राचे ऑप्शन सिलेक्ट करायचे किंवा हा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. हे दोनमधून कोणता पण आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर थोडासा लोडिंग आपल्यासमोर आपल्याला हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल तर ते संपूर्ण डॉक्युमेंटचे ते इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन आपल्याला चेक करायचे असेल तर चेक करू शकता. पण आपल्याला हे नॉन क्रिमिनल काढण्यासाठी एवढेच डॉक्युमेंट्स नाही लागत, तर आपल्या इथं आणखी खूप सारे डॉक्युमेंट्स लागतात. ते डॉक्युमेंट्स आपल्या इथं कोणकोणते लागणार ते मी आपल्या इथं समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथं डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपल्या इथं खाली कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि या पेजपासून आपल्याला आपल्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला खाली विचारलं आहे की आपण आपली काही डिटेल्स आपल्या आधार कार्डनुसार देत असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर याप्रमाणे हा आधार कार्ड नंबरचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपली OTP देऊन आपला हा आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करायचा आहे. या आधार कार्ड नंबर व्हेरीफाय केल्यानंतर इथं आपली काही इन्फॉर्मेशन हे आपल्या आधार कार्डनुसार येऊन जाणार, जसे की आपला फोटो, आधार कार्ड याप्रमाणे. आणि आपण जर हे आपली इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार नसाल देत तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपण ज्यांची नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असाल त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची. सर्वात अगोदर तर इथं विचारलं आहे की आपण ज्यांचा फॉर्म फिलअप करता ते आणि आपण ज्यांची नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता ते वेगळे वेगळे आहेत का असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे. म्हणजेच आपण जर कोणत्या 18 वर्षाखालील मुलाच्या किंवा मुलीचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करून इथं ॲप्लिकंटमध्ये त्यांच्या वडिलांची इन्फॉर्मेशन द्यायची आणि इथं खाली आपल्याला मग बेनिफिशरीचे ऑप्शन येऊन जाणार. तर या बेनिफिशरीमध्ये आपण ज्यांची नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता 18 वर्षाखालील मुला-मुलीची त्यांच्या इथून आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इथं खाली आपल्याला एक बेनिफिशरी डिटेलचा ऑप्शन येऊन जाणार. तर त्यांची इथं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आणि आपण जर कोणत्या 18 वर्षापेक्षा जास्त वय असल्या मुला-मुलींची नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढाल तर आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं सर्व्हिस रिक्वायर्डमध्ये आपली हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिन्युअल आहे किंवा नवीन आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. आपली जर रिन्युअल असेल तर आपल्या इथं हा नॉन क्रिमिनल रिन्युअल सर्टिफिकेटचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे मागच्या वेळेस आपल्याकडे जी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट होती त्याचा नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि आपली जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नवीन असेल, आपण पहिल्या वेळेसच इथं काढत असाल तर आपल्या इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला फुल नेम इंग्लिशमध्ये आपण ज्यांचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असाल त्यांचं नाव द्यायचे इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचे. मग इथं ॲटोमॅटिकली फुल नेम इन मराठीमध्ये इथं त्यांचं नाव मराठीमध्ये येऊन जाणार आणि या मराठीमध्ये आलेल्या नावामध्ये काय मिस्टेक असेल तर आपल्या इथं Ctrl+Alt+K वरती क्लिक करून एक कीबोर्ड येऊन जाणार. तर त्या कीबोर्डवरून आपल्याला नावामध्ये काही करेक्शन असेल तर आपण याला करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे. इथं आपल्याला फुल नेम इंग्लिशमध्ये त्यांच्या वडिलांच्या पूर्ण नाव इंग्लिशमध्ये द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचे. मग इथं ॲटोमॅटिकली त्यांचं हा नाव मराठीमध्ये येऊन जाणार आणि इथं मराठीमध्ये नाव जे नाही याला तर आपल्या इथं टाईप करायचे. आणि या नावामध्ये पण काही मिस्टेक असेल तर आपल्या इथं Ctrl+Alt+K वरती क्लिक करून आपल्यासमोर याप्रमाणे हा कीबोर्ड येऊन जाणार. तर या कीबोर्डवरती क्लिक करून आपल्याला इथे या नावामध्ये काही मिस्टेक असेल ते करेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला इथं त्यांची जन्मतारीख द्यायची असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. हा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर आपली जे वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं. इथून आपल्याला जेंडरमधून आपण मेल किंवा फिमेल जो ऑप्शन असेल आपला तो सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला मोबाईल नंबरचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि इथं आपल्याला हा ईमेल ID चा ऑप्शन दिला आहे. तर हा ईमेल IDचा पण ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे. आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा याला पण इथं सोडू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला त्यांचे संपूर्ण ॲड्रेस द्यायचे. सर्वात अगोदर तर इथं ॲड्रेसमध्ये त्यांचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर इथून
डिस्ट्रिक्टमधून त्यांचा जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला त्यांचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्यांचा जो विलेज असेल, जो गाव असेल, तो गावाचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला करंट ऑक्युपेशनबद्दल विचारलं, म्हणजे ते काय काम करतात तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा. ते जर कोणता काम न करता काही शिक्षण घेत असतील तर इथं आपल्याला हा स्टुडंटचा ऑप्शन दिलेला आहे आणि जर कोणता काम करत असतील तर आपल्या इथं बाकीचे ऑप्शन पण दिलेले आहे. तर इथून तो ऑप्शन शोधून आपण त्यांच्या ऑक्युपेशन देऊ शकता. त्याच्यानंतर आपण ज्यांचे हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढतात त्यांच्या कास्ट कॅटेगरीबद्दल डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं विचारलं आहे की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे. आपण इथं नोवरती क्लिक नाही करू शकत. आपण जर इथं नोवरती क्लिक केले तर आपल्यासमोर याप्रमाणे हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यामुळे आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का म्हणून विचारलं आहे, तर इथं पण आपल्याला यसवरती क्लिक करायचं आणि हे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला इथं साधीवाली न काढता नॉन क्रिमिनल काढण्यासाठी एक स्पेशल इन्कम येतं, ते इन्कम काढायची आणि ते इन्कम आपण कशा प्रकारे काढू शकता त्या व्हिडिओची लिंक पण आपल्याला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याच्यानंतर इथं कास्टबद्दल विचारलं तर आपली जे कास्ट असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे आणि त्या कास्टनुसार आपली जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला व्हॅलिडिटी ड्युरेशनबद्दल विचारलं तर आपण जे आपले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता ते आपण किती वर्षासाठी काढता, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष, तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायची. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपली इन्कम काढाल त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपली इन्कमची डिटेल्स द्यायची आहे. आपली जर कोणती ॲग्रिकल्चर रिलेटेड इन्कम असेल तर आपल्याला त्याच्यासमोर जे बॉक्स बनले त्याच्यासमोरच इन्कम द्यायचे. काही बिझनेसची असेल तर बिझनेसच्या समोरच आपली इन्कम द्यायची आणि आपली जर कोणती सॅलरी, पेन्शन किंवा आणखी कोणत्या दुसऱ्या याच्यातून आपली इन्कम आली असेल तर ते इन्कम आपल्याला या बॉक्सच्या समोर द्यायचे. जसे की आमच्याकडे इथं आपल्या अदर रिसोर्सेसकडून आपली इन्कम आली आहे, तर आम्ही इथे या अदर रिसोर्सच्या समोर जे बॉक्स बनले आहेत, जो 22-23ची इन्कम असेल ते आम्ही इथं देणार, जे 24-25ची इन्कम असेल ते आमची इन्कम इथं देणार आणि जे 25-26ची इन्कम असेल ते या बॉक्समध्ये आमची इन्कम देणार आणि दिलेली इन्कम इथं हे टोटलमध्ये इथं खाली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला अदर डिटेल्समध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे, तर यानुसार आपल्याला इथं विचारलं आहे की आपण 25 मार्च 2023चा GR वाचला आहे का. वाचला असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसाल वाचला तर आपल्याला इथंच हा GR दिला आहे, तर आपण इथे या GRवरती क्लिक करून या GRला वाचू शकता. त्याच्यानंतर इथं ॲग्रीमेंट डिटेल्समध्ये हे काही इन्फॉर्मेशन दिलं आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या इथं आय एक्सेप्टवाल्या या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली हा प्रोसीडचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला त्या प्रोसीडवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपला हा फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं खाली आपल्याला हे काही डॉक्युमेंटचे ऑप्शन दिले आहे. इथं आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि तसेच इथं खाली आपल्याला मॅन्डेटरी डॉक्युमेंटचे ऑप्शन दिले आहे. तर इथं आपल्याला प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि इथं मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये 2 डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे. आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता आपल्याला इथं नॉन क्रिमिनल काढण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागत आहेत त्यांच्या इथं सर्व डॉक्युमेंटचं नाव दिलं आहे. तर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स इथं आपल्याला 4 PDF बनवायचे. म्हणजेच एका PDF आपल्याला 2 ते 3 डॉक्युमेंट्स आपल्याला इथं एका PDF बनवायचे आणि आपल्या इथं अपलोड करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपल्याला या दिलेल्या डॉक्युमेंट्समधून कोणता पण एक डॉक्युमेंटच्या समोर जे बॉक्स दिला आहे त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे सिलेक्टचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या सिलेक्टवरती क्लिक करून या अपलोड फाईलवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा चूज फाईलचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या चूज फाईलवरती क्लिक करायचे आहे आणि आपण जो आपला हा डॉक्युमेंट जिथं कुठे ठेवला असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला हा आपला डॉक्युमेंट्स 75 ते 500 KB अंदर आपल्या इथं अपलोड करायचं आहे. याचप्रमाणे इथं खाली आपल्याला प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये दिलेल्या डॉक्युमेंट्समधून कोणता पण एका डॉक्युमेंट्समध्ये आपला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपण वरती जो आपला आधार कार्डचा ऑप्शन सिलेक्ट केला होता तोच इथं खाली प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्डच्या ऑप्शनमध्ये आपण आपला डॉक्युमेंट्स अपलोड नाही करू शकत. त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिलेल्या ऑप्शन्समध्ये आपल्याला आपला डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हे मॅन्डेटरी डॉक्युमेंटचे ऑप्शन दिलेलं आहे. तर आपले जे बाकीचे 2 डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आणि प्रत्येक तालुक्याचे इथं आपल्याला डॉक्युमेंट्स हे वेगवेगळे असू शकतात. तर आपण इथं
आपल्या तहसीलमध्ये जाऊन इथं विचारून आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते डॉक्युमेंट्स आपण इथं अपलोड करू शकता। हे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला फोटोग्राफ द्यायचा आहे। तर आपण इथं 2 प्रकारे आपला फोटोग्राफ देऊ शकता, एक लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा। आपण जर आपल्या इथं लाईव्ह फोटोग्राफ देत असाल तर आपल्याला इथं या कॅमेऱ्याच्या समोर यायचं आणि इथं आपल्याला या कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे। मग आपण काढलेली फोटो इथं या कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार। तर इथं आपल्याला हा थोडासा क्रॉपचा ऑप्शन दिला आहे। तर आपल्या इथं आपल्या या फोटोला थोडा ॲडजस्ट करून आपल्या इथं अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचं आणि मग इथं याप्रमाणे आपली फोटोग्राफ येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला हा अपलोडचा ऑप्शन दिला आहे। तर आपल्या इथे अपलोडवरती क्लिक करून आपली हे लाईव्ह फोटोग्राफ इथं अपलोड करायचे आणि आपण जर इथं आपली पासपोर्ट साईजची फोटोग्राफ देत असाल तर आपल्या इथं या अपलोड फोटोवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाणार। तर इथं इंस्ट्रक्शन टू अपलोड फोटोमध्ये आपल्याला हे आपली फोटोग्राफ कशाप्रकारे अपलोड करायची आहे त्याची काही इन्फॉर्मेशन आली आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अटॅच फोटोग्राफमध्ये चूज फाईलचे ऑप्शन दिले आहे। तर आपल्याला या चूज फाईलवरती क्लिक करून आपण ही आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवली असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला थोडासा क्रॉपचा ऑप्शन देऊन देणार। तर आपल्याला इथं आपण ज्याप्रमाणे फोटो आपली क्रॉप करत असाल त्याप्रमाणे इथं आपल्याला आपली फोटोग्राफ क्रॉप करायची आणि आपल्या इथं अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे इथं आपली फोटोग्राफ येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे। मग इथं आपली फोटो सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली प्रोसीडचे ऑप्शन दिलं आहे। तर आपल्या त्या प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला आपण ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे। इथं आपल्याला हे 3 ऑप्शन दिलं आहे, एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा। तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करून पे नाववरती क्लिक करायचे आणि आपण जर आपल्या VLE अकाउंटनेच आपला पेमेंट करसाल तर आपल्या त्या VLE अकाउंटवरती क्लिक करून पे नाववरती क्लिक करायचे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपल्या काही सर्व्हिसची इन्फॉर्मेशन आणि इथं आपल्या काही चार्जेसची इन्फॉर्मेशन येऊन जाणार। आपल्या इथं किती पेमेंट करायचे आहे त्याची इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार। तर इथं खाली आपल्याला हा चार्जेसचा ऑप्शन दिला तर इथं आपल्याला इंटर पासवर्डमध्ये आपल्याला आपल्या VLE अकाउंटच्या इथं पासवर्ड द्यायचा आहे। पासवर्ड दिल्यानंतर आपल्या त्या कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपण आता केलेल्या पेमेंटची इथं रिसिप्ट येऊन जाणार। तर आपल्याला या पेमेंटच्या रिसिप्टची प्रिंट काढायची असेल तर इथंच खाली आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिला आहे। तर आपण इथं या प्रिंटवरती क्लिक करून याची आपल्या पेमेंट रिसिप्टची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल, PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कंटिन्यूचा ऑप्शन दिला तर आपल्या इथं या कंटिन्यूवरती क्लिक करायचं। मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आता जो आपण आपला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला त्याची हे टोकन येऊन जाणार। तर या टोकनची पण आपल्या इथं प्रिंट काढायची असेल तर वरतीच आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिला आहे। तर आपण इथं प्रिंटवरती क्लिक करून याची पण प्रिंट करू शकता किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल, PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता। आणि आपण जो आपला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा आता फॉर्म फिलअप केला ते आपली हे नॉन क्रिमिनल एखादी हप्त्यामध्ये येतं आपली अप्रूव्ह होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपण याला डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपला महाऑनलाईन ID वरून आपला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता। मित्रांनो आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।